जय शिवराय. दहशत, आपल्या राष्ट्राच्या, आपल्या शत्रूवर दहशत कशी असावी हे आम्हाला शिकवलंय छत्रपती शिवरायांनी आणि छत्रपती शंभूराजांनी. इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, निजामशाह, आदिलशहा आणि पूर्ण हिंदुस्थानवर ज्याची सत्ता होती असा मोगली सम्राट औरंगजेब, शिवरायांचं आणि शंभूराजांचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी त्याचं मयुरासन थरथरायला लागायचं. याला म्हणतात दहशत. अहो, प्रचंड फौजफाटा, प्रचंड सैन्य, प्रचंड दारुगोळा, प्रचंड संपत्ती काय नव्हतं औरंगजेबाकडे. परंतु तरीसुद्धा शिवराय असेपर्यंत या सह्याद्रीच्या सिंहाला चूज करायची हिंमतसुद्धा झाली नाही त्याची. शिवरायांनंतर त्याने ती हिंमत दाखवली, परंतु त्याला माहिती होतं आता माझा संघर्ष या सह्याद्रीच्या सिंहाच्या छाव्याबरोबर आहे. आणि म्हणूनच दिल्लीचा सगळ्या दरबाराला कुलूप लावून सर्व संपत्ती घेऊन तो महाराष्ट्रात आला. 27 वर्ष या भूमीत राहिला आणि 27 वर्षात काय मिळवलं? मिळवला तो फक्त अपमान, मिळाली ती फक्त अवहेलना. खंजून खंजून इथंच मेला. मरते समय तोच म्हणतोय की खुदाने शिवाला सल्तनत दिली, हरला होता मनाने. याला म्हणतात दहशत. शिवरायांकडून आपण शिकायचं तर काय शिकायचं? आजही शिवरायांचं नाव घेतलं, छत्रपती शंभूराजांचं नाव घेतलं की अंगावर सरसरून काटा येतो, अंगात 10 तीचं बळ जागं होतं आणि मग येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची एक हिंमत तयार होती. आणि म्हणूनच जय शिवराय.